गुरुचं नक्षत्र परिवर्तन होत आहे, ते पुनर्वसू नक्षत्रामध्ये जात आहेत. येणारे 10 महिने पुनर्वसू नक्षत्रामध्ये गुरु प्लॅनेट असणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जगामध्ये काही परिवर्तन होऊ शकतं, काही गोष्टी होऊ शकतात. याबद्दल आपण काही गोष्टी सांगणार आहोत, प्रेडिक्शन करणार आहोत. याआधी आपण बघितलेलं आहे की यावर्षी राहू, केतू, गुरु, शनी यांचे जेव्हा राशी परिवर्तन झालेले तेव्हा आयुष्यामध्ये जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. गुरु जेव्हा मिथुन राशीमध्ये म्हणजे बुध राशीमध्ये गेला म्हणजे बिझनेस रिलेटेड, तेव्हा तुम्ही बघितलं जगामध्ये खूप सारे बिझनेस रिलेटेड खूप मोठे मोठे चेंजेस झाले सुद्धा आहेत आणि आता सुद्धा आपण न्यूज ऐकत आहोत की अशा गोष्टी होतात. सांगायचा हेतू हा की काही प्रेडिक्शन जे असतात ज्योतिषशास्त्रामधले ते मानवी जीवनामध्ये आणि जगामध्ये काही घटना घडवतात. या आणि मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, त्यानुसार काही गोष्टी होतात. त्यामुळे पुनर्वसू नक्षत्रामध्ये गुरु जेव्हा जातो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काय परिणाम होतो याबद्दल आपण सांगू. आता पुनर्वसू नक्षत्र हे मिथुन राशीच्या 20 डिग्री पासून कर्क राशीच्या 20 डिग्री पर्यंत हे नक्षत्र मानलं जातं. जेव्हा आता पुनर्वसूचा जेव्हा तुम्ही अर्थ बघा तर पुनर्वसू म्हणजे पुन्हा स्थापित होणे किंवा पुनर्वसू पुन्हा बसणारं असं हे नक्षत्र आहे. आणि गुरु त्यात आहे म्हणजे रक्षण करणारे, म्हणजे गुरु नेहमीच आपलं रक्षण करणारे आहेत. पण जेव्हा गुरु हे या नक्षत्रामध्ये जातात तेव्हा काही स्वभावांमध्ये चेंज होतो. राशीनुसार आपण प्रेडिक्शन करूच, पण राशी प्रेडिक्शन पेक्षा सगळ्यात महत्वाचं असतं की काय आयुष्यामध्ये घडणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आता काही गोष्टी अशा घडतील ज्यानुसार काय आपल्याला काही लोकांना ग्रीडी म्हणजे स्वार्थी भावना निर्माण होईल. कुठलीही गोष्ट हवी आहे यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, कुणाचा हक्क घेण्याचा प्रयत्न कराल. काही गोष्टी अशा सुद्धा होतील की तुम्हाला ऑपोजिट सेक्स, मग स्त्री असेल तर त्यांचे मित्र किंवा म्हणजे पुरुष असतील तर त्यांच्या मैत्रिणी, घरामध्ये कोणी अशी लोक तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकतात आणि त्यांचा विचार घेऊन तुम्ही काही डिसिजन घेऊ शकता. ते डिसिजन तुम्हाला काही काळापुरते तर खूप त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही विचार करत असताना, कुठलेही डिसिजन घेत असताना फोकस करणे, शांत राहणे या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात. त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचं आहे की काही चांगली लोक असतात जी मनाने फार चांगले असतात. कधी कधी तुम्ही त्या लोकांशी भांडण करू शकता. म्हणजे थोडक्यात असं की दैवी शक्ती लोकांना असते, देवाचा हात त्यांच्यावर असतो. अशा लोकांशी फाईट करणं किंवा त्यांच्याशी तुम्ही पंगे घेणार असाल तर तुम्हाला याचा फार त्रास होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट रागात करू नका, कुठलंही डिसिजन घेताना ग्रीडी होऊ नका आणि कुठलीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक शांत बसून डिसिजन घ्या, तरच तुम्हाला हा फायदा होईल. आता हे कुणासाठी चांगलं आहे, कुठल्या क्षेत्राच्या लोकांसाठी, जे ट्रॅव्हलर आहेत, जे धार्मिक स्थळांची जास्त ट्रिप करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे, एज्युकेशनवाल्यांसाठी चांगलं आहे, रिसर्चरवाल्यांसाठी चांगलं आहे, काउन्सिलिंग करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे, किंवा ॲस्ट्रोलॉजर, स्पिरिच्युअल हिलिंग यांच्यासाठी खूप चांगलं आहे. या गोष्टी सगळ्या होणारच आहेत. पण आपण नक्कीच राशीनुसार सांगू. जर तुम्हाला राशीनुसार प्रेडिक्शन हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. या येणाऱ्या 10 महिन्यामध्ये आपण काय करायचं, कशा पद्धतीनं राशीनुसार उपाय करायचे हे मी तुम्हाला नक्की सांगेन.